गुरुचरण उपासिता, गुरुची सेवा करत असताना एक शब्द सांगितलाय, वैराग्यसी. संसारिक माणसं सुद्धा गुरुचरण सेवा करतात, संसार करून गुरुची सेवा करतात. ज्ञानोबराय म्हणतात ते सत्कर्म नाही आहेत. गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मे, ह्याचं नाव आहे सत्कर्म. सत्कर्मी रती वाढो म्हणजे साधू जवळ बसण्याची इच्छा निर्माण व्हावं, ज्ञानाची इच्छा निर्माण व्हावी. म्हणजे नुसतं सत्कर्म म्हणजे हे नाही आहेत. कोणाला तरी उपाशी माणसाला दान देणं तो सामाजिक विषय असेल, आध्यात्मिक विषय नाही तो. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, अज्ञान विरमे, थांबता अज्ञान. म्हणून ज्ञानोबराय काय शिकवतात कल्पना करून पहा. चुकावणी आला पाडी सद्वासनेचा तो, साधू संगे सुबठा ओजू सत्कर्माचे आवाट. हे आवाट मग अशा व्यक्तीला कणाकणात व्याप्त असणारा परमात्मा, शक्ती असणारा परमात्मा आशीर्वाद देतो. वासुदेव सर्वमिति सर्वम इति वासुदेवा, स महात्मा सुदुर्लभ. सगळ्या जगाला समान समजणारा दुर्लभ आहे आणि हे सत्कर्म आहे. सातव्या अध्यायातली विशेषता आहे. आणि सातव्या अध्यायातली एक ओवी जी अतिशय गोड आहे. तुमचं सत्कर्म आणि तुमचा कृतार्थपणा चांगला व्हावा असं फक्त या जगात दोनच माणसाला वाटतं. तुमचा चांगुलपणा तिसऱ्या माणसाला सांगू नका, ही ज्ञानेश्वरी शिकवते. बाळकाच्या धनी धाईजे का शिष्याचे नि जालेपणे होईजे, हे एकले श्री गुरुनी जाणे अथवा प्रसवतीया. तुमचा अभ्यास चांगला झाला हे तुमच्या गुरुला आवडेल. तुमचं पोट भरलं, तृप्त आहात, आनंदी आहात, हे फक्त आईला आवडेल. या जगात सख्या भावाला सुद्धा आवडणार नाही. काय शिकवते ज्ञानेश्वरी, काय नीतिमत्ता आहे ज्ञानेश्वरीची. तुम्ही आनंदी आहात हे शत्रूचं सगळ्यात मोठं दुःख नाही. तुम्ही हसलात तरी सख्या भावाला आवडत नाहीत. गावाची गोष्ट सोडून द्या तुम्ही. म्हणजे दोन व्यक्ती या जगातले असे आहेत की झालेल्या अभ्यासाला शाबासकी देणारे आणि तुम्ही आनंदात असताना आनंद होणारे, आई आणि गुरु. तिसरा माणूस नाही या जगामध्ये. आणि हे दोन जर तुमच्याकडे नसेल, देव काय येणार तुमच्याकडे, काय संत येणार आहेत तुम्ही. आईला त्रास देऊन, वडिलाला शिव्या देऊन जर पंढरपूरला गेलात तुम्ही तर देवाला सुद्धा आवडणार नाही. कारण की तो आई वडिलांच्या सेवेसाठी विटेवर उभा आहे. आणि आई वडिलाला त्रास देऊन जर तुम्ही पंढरपूरला गेला ना, पंढरपूर सुद्धा पायाखालची वीट काढेल. कोणाला भेटायला आलाय? मी इथे कोणासाठी उभा आहे? आई वडिलांची सेवा करणाऱ्यासाठी उभा आहे. त्यांना शिवाय देऊन हा येत असेल तर काही योग्य आहे का? उद्धार होत नाही आपला, का आपल्याला आनंद मिळत नाही, त्याचं संशोधन आहे, त्याची घटना आहे. साधू संगे सुबठा उजू. आणि इतक्या काही ओव्या सुद्धा इतक्या अप्रतिम आहेत. मग महाराज तुम्ही आता सांगितलं आम्हाला माया माया, इतकी गोड ओवी 7व्या अध्यायामध्ये. अर्थ सरळ असून डोक्यात बसत नाही तो. दैव हेषा गुणमयी मम माया दुरत्या, सगळ्यांची पाठ आहे. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. आणि सगळे लोक ही ओवी वाचून मायाला शिव्या देतात. हा श्लोक म्हटला की माया खराब, माया खराब. या श्लोकाचा अर्थ एवढा गमतीशीर आहे, संस्कृत थोडीशी आली पाहिजे मग कळेल. दैव हेषा गुणमयी. एखादा नवरा गुणवान बायकोचं जसं वर्णन करतो ना, तसं वर्णन आहे या श्लोकामध्ये. देव तिचा तिरस्कार करत नाही. गुणवान पत्नी असेल ना
नवऱ्याला स्वाभिमान असतो, माझी पत्नी गुणवान आहेत, कुलवान आहेत, लावण्यवान, अभिमान आहेत. भगवंताला मायेविषयी स्वाभिमान आहेत, म्हणून भगवंत म्हणतायत दैवी हेषा गुणमयी. ही जी माझी माया आहे ना, ही दैवी आहे. सुदैवी म्हणा, दैववान म्हणा, दैवी म्हणा, दैवी आहे. आताच्या भाषेत लकी आहे, कारण जग तिनं निर्माण केलेलं आहे. ईश्वराचं काय याच्यामध्ये? जग निर्माण करण्याकरता लागणारी साधनच मायेमध्ये आहेत. कारण की भगवंत काही दगडाचा नाही, मातीचा नाही, पाण्याचा. भगवंत म्हणजे काय? भगवंतच आहे. म्हणजे सगळं म्हणजे काय? प्रकृती आहेत. भूमिरापो नलो वायू खम्मनो अहंकार इति मे भिन्ना प्रकृतिष्ठदा. वर्णन करताना कसं करतात? दैवी हेषा, माझी माया जी आहे ती दैवी आहेत, गुणमयी. नुसती दैवी आहे असं नाही, भगवंत म्हणतात गुणमयी. आणि तिसरा शब्द तर इतका गोड आहे, मम माया. भगवंतानी म्हणावं माझी माया आहे, म्हणजे दैवी आहे, गुणमयी आहे आणि माझी मम माया. आणि एक शब्द फार गोड आहे, दुरत्यया. इतरांसाठी ती दुर्गम आहे, तिला पार जाणं अवघड आहे. स्वाभाविक आहे ना, याच्यात नवीन काय? ते दुरत्ययावर जे आमचे महाराज लोक भिडतात, खराब आहे. अरे खराब नाही, दुरत्यया. आणि हा नियम आहे महाराज. ज्याची पत्नी ती त्याच्याशी एकनिष्ठ राहते, म्हणूनच तर तिला पतिव्रता म्हणतात. सहज साध्य नाहीये, सहज सुलभ नाहीये, म्हणून ती पतिव्रता आहे. भगवंत वर्णन करतात दुसऱ्याच्या हाताला येणारी नाहीये ती, दुरत्यया. पण गुणमयी आहे, मम माया, माझी माया आहे, दैवी आहे. म्हणजे महाराज आम्हाला त्रास होतो, सोपी गोष्ट आहे. एखाद्या बंगल्यामध्ये गेलो आणि सिंहासारखं कुत्र जर तिथं असलं, तुम्हाला त्या बंगल्याच्या मालकाला भेटायचंय आणि मध्ये कुत्र आहेत का, त्या कुत्र्याबरोबरच भांडण करत बसणार का तुम्ही? त्याचं रक्षक आहे त्या बंगल्याचं, आवडतंय त्या बंगल्यावाल्याचं कुत्र. नाही महाराज, ते आमच्यावर भोगतंय. सोपा उपाय, मालकाला सांगा. तो म्हणतो ए चुप, शांत बसतो. मम माया. भगवंत म्हणतात मामे वये प्रपद्यन्ते. माझ्याजवळ जे येतात माया मेतांतरंते, ते माया त्यांना सोडून देते. किती छोटा शब्द आहेत महाराज. हा वारकरी संप्रदायाचा. रुक्मिणी म्हणून आपण पाया पडतो आणि वेदांतामध्ये मायेला शिव्या देतो. ही दोगली भक्ती आहे आपली. भगवंताची शक्ती म्हणून, महालक्ष्मी म्हणून पाया पडतो आणि जेव्हा अभ्यास करायला जातो तेव्हा आपण माया म्हणून शिव्या देतो. आणि शिव्या दिल्यानंतर मायेला आवडेल का महाराज? म्हणून भक्तिशास्त्र काय सांगतंय? देवाच्या सानिध्यात जा, माया सहयोगी होईल, सहकारी होईल. वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्री ज्ञानोबांचं कार्य फक्त 3.5 वर्षाचं आहे. 3.5 वर्षाचं आहे. 16 वर्षापर्यंत भगवान श्री ज्ञानोबांनी, ज्ञानेश्वर यांनी ग्रंथ समाप्त केले. 2-2.5 वर्ष फिरण्यामध्ये गेले, संपूर्ण भारताची परिक्रमा केली आणि 3.5 वर्षामध्ये फक्त वारकरी संप्रदायाचं बीजारोपण केलं. त्यांच्याच भाषेत येते, इवलेसे रोप. 3.5 किती माणसं होते? 15-20 माणसं होते संप्रदायामध्ये ज्यावेळेस वारकरी संप्रदाय सुरू झाला. आणि एक माणसं इवलेसे रोप लाविले द्वारी. भगवंताच्या दारातलं ते वारकरी संप्रदायाचं इवलस रोपट, त्याचा वेलू गेला. असं वाटतं की आता या वारकरी संप्रदायाला कोणी तारक नाहीयेत. हा महाराज गेला, आता पुन्हा कोणी तारक नाहीयेत. एक कळी मोगऱ्याची संपली की दुसरा मोगऱ्याला कळी येते. 700 वर्ष झालेत, वारकरी संप्रदाय संपणार नाही, लक्षात ठेवा.
अभंगच आहे तो. फुले वेचिता, झालेल्या फुलांना वेचत असताना दुसऱ्या कळी पाठीमागून आलेले असतात. फुले वेचिता बहरू कळी असी आला, दुसऱ्या कळ्या पाठीमागून येतात. बसलेल्या सगळ्या कळ्याच आहेत आमच्या. सातशे वर्षामध्ये आजपर्यंत ज्ञानोबांच्या सामर्थ्याने, आशीर्वादाने आणि भगवंताने रक्षण केल्यामुळे संप्रदाय टिकला. किती आघात होतात संप्रदायावर, किती लोक बोलतात. सामान्य लोक सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांवर बोलतात. वाईट वाटतं महाराज, कळत नाहीत ज्ञानोबा त्यांना. श्लोक कळत नाहीत महाराज, काय बोलतो आपण. आयुष्यभर शिवाय देतो मायेला. अरे अर्थ तरी निदान समजून घ्या. भगवंत म्हणतात मम माया, माझी माया आहे, गुणमयी आहे, दुरत्य आहे. आणि मग जे याच्यावर ज्ञानोबांचं जे विश्लेषण आहे ते घरी जाऊन वाचा. एवढं अप्रतिम आहे. नदीचं रूपक केलेलं आहे. नदीचं, महापूर आलेल्या नदीमध्ये कसा कचरा वाहतो, त्याच्यामध्ये भोवरे कसे असतात, दुथडी कशी भरून वाहते. आणि या महापूर आलेल्या माया नदीमध्ये देवाला सोडून ज्यांनी ज्यांनी उडी मारली पलीकडे जाण्यासाठी, एके स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले त्याची शुद्धीची नाही. स्वयं काय कळणार. आकाश, 10 दिवसापूर्वी मी एक बातमी वाचली होती. एका उपग्रहावर पाण्याचा शोध लागला आणि तिथं जायला 3.5 लाख प्रकाश वर्ष लागतात. बातमी वाचली, तुमच्या लक्षात आलं. प्रकाश वर्ष, प्रकाश वर्ष या शब्दाचा अर्थ असा आहे, एका मिनिटामध्ये प्रकाश जेवढ्या गतीने जातो एका मिनिटामध्ये, त्याला प्रकाशाची गती म्हणतात. एका मिनिटामध्ये जेवढा जातो, तसं 3 लाख वर्ष तितक्या गतीनं, प्रकाशाच्या गतीनं जर गेला तर तेवढ्या अंतरावर पाणी आहे. माणसाचं आयुष्य किती, स्पीड किती, 3.5 लाख प्रकाश वर्ष दूर. ह्याला कसं काय कळालं? दुर्बिणीने कळालं. कळालंच का? माझा शब्द लक्षात ठेव. कळालंच का? का बातमी उडवली? कोणी सांगणार नाही. विज्ञान आहेत, खोटं बोलत नाहीत. हीच अंधश्रद्धा आहे. विज्ञानाच्या नावाखाली जसं अध्यात्माच्या नावाखाली बाजार चालतो, तसं विज्ञानाच्या नावाखालीही चालतो. सगळे वैज्ञानिक नसतात आणि सगळे संत नसतात. जे 2-4 महान वैज्ञानिक आहेत, जे 2-4 संत आहेत, त्याच्यावर ही पृथ्वी आधारित आहेत. बाकी सगळं त्यांच्या नावाखाली जगणारी लोक आहेत. हा चमत्कार आहे की 2-4 संतांचं एवढं महापुण्य जन्माला आलेलं आहे. आणि स्वतःच्या बुद्धीने, बुद्धी असतेच किती, पण समजा रिगाले त्याची शुद्धीची नाही, ज्ञानोबराय म्हणतात. खूप सुंदर दिले. येत वयानं मोठे असणारे चांगदेवाप्रमाणे कामदेवाने पछाडून टाकलं त्यांना. खूप सुंदर सुंदर वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये. कोण कोण गेलेत. वेदाध्ययन करणारे पार होऊ शकत नाही, कारण की अहंकारी असतात. अहंकाराचे धोंडे घेऊन जर पाण्यामध्ये उडी टाकली तर हे जमणार नाही, कारण की ते दगडच त्या माणसाला पाण्यामध्ये बुडवतात. 2 व्यक्ती या जगामध्ये तरुण जाऊ शकतात. ज्ञानोबराय संक्षेपतः सांगतात, येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. भगवंताची भक्ती करणारे तरुण जातात आणि जया सद्गुरु तारू पुढे. तो शब्द आहे ना, त्या ओवीकडे फार पाहू नका. जया सद्गुरु तारू याच्याकडे पाहू नका. पुढे शब्द महत्वाचा आहे. गुरु सन्मुख लागतो. इतकी महान घटना ही एकच शब्द आहे. जया सद्गुरु तारू पुढे, सन्मुख, पुढे, समोर. ज्ञानोबाईला विचारलं, चमत्कार वाटेल तुम्हाला बरं का. आतापर्यंत तुम्ही हे ऐकलं असेल, समाजासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, लोकांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबाराय स्वतःला विचारा तुम्ही कशा करता लिहिली. ज्ञानोबाराय काही म्हणत नाही. ज्ञानोबाराय फक्त एवढं म्हणतात, माझ्या गुरुनी माझ्या समोर बसून माझ्याकडे पाहावं म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहितो.
13व्या अध्यायामध्ये या ओव्या आहेत बरं का. 13व्या अध्यायामध्ये त्यांना विचारलं काय, काही नाही, माझ्या गुरुला गीता आवडते आणि मी ठरवलं माझ्या गुरु पुढे की मी गीतेचं व्याख्यान करेन. गीता माझ्या गुरुला प्रिय आहे, तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा. सन्मुख सदा, एका क्षणासाठी नाही. आणि तुमची दृष्टी माझ्यावर पडत राहावी म्हणून मी गीतेवर व्याख्यान करतोय. म्हणजे ज्ञानेश्वरी साठी प्रसिद्ध असणारे ज्ञानोबाराय ते सांगतात, मी ज्ञानेश्वरी त्याच्यासाठी लिहित नाही, माझ्या गुरुसाठी लिहितो. जया सद्गुरु तारू पुढे पुढे. नाही तर आपल्या घरामध्ये गुरुचा फोटो असतो, रोज सकाळी हार घालतो, पेढा ठेवतो आणि तास 2 तासांनी तोच पेढा खाऊन टाकतो, गुरुचा प्रसाद आहे. आणि एक शब्द सांगतो तुमच्या लक्षात येईल, गुरु मोठा आहे म्हणून जी लोक भांडणं करतात ना, यांची 1% सुद्धा गुरुवर श्रद्धा नसते. फार मोठा सिद्धांत आहे, नीट ऐका. माझा संप्रदाय मोठा आहे, माझा धर्म मोठा आहे, माझा गुरु मोठा आहे, अशी म्हणणारी जी माणसं आहेत ना, ही मानसिक रुग्ण आहेत. गुरुला मोठा म्हणत असताना मी श्रेष्ठ आहे हे त्यांना दाखवायचं असतं, म्हणून ते आपलं प्रदर्शन मांडतात. गुरु मोठा आहे, मग तू का असा बावळट राहिलास? परिसाचा स्पर्श झाला आणि तुझं सोनं झालं नाही, अर्थ लक्षात ठेवा. आणि ह्याच ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. माऊली जेव्हा पुन्हा पुन्हा गुरुला डिवसतात, निवृत्तीनाथ म्हणतात, अरे माऊली, अरे आम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला बसलोय, गीता ऐकायला बसलोय, लोहा परिस कृष्टी, लोखंडाला परीस लागल्या लागल्या सोनं होतं, तू का घासत बसलस? झालं ना सोनं, आता पुन्हा का? ज्ञानेश्वरी सांग. अर्थ लक्षात ठेवा. एक ओवी तर इतकी सुंदर आहे, जाणीवपूर्वक सांगतो गुरुचा अर्थ म्हणजे काय. 14व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबाराय गुरुची स्तुती करतात. बरेच लोक असं सांगतात बरं का, ज्ञानोबाराय गुरुचं जास्त वर्णन करतात. म्हणलं तुझ्या काही पोटात दुखतं? नाही, समजतच ते, समजत नाही हे समजलं तरी पुष्कळ आहे. वर्णन कशा करता करतात गुरुचं हे स्वतः ज्ञानोबाराय सांगतात. हे समजून घ्या, कशा करता वर्णन करतात. कंटाळलं वर्णनाला. वर्णन किती गोड आहे महाराज, काय ती काव्याची भाषा आहे, काय बोलण्याची भाषा आहे. तू वसंत होई स्नेहाळ, भरी माझी मतीची पोतडी, अशी 100 शब्द वापरले. अहो ते समोरच्या गुरुंना वाईट वाटायला लागलं. निवृत्तीनाथ बघा, माऊली थांबवा, ग्रंथ सांग. माऊली लगेच उत्तर देतात, काय गुरुजी, तुमची स्तुती करत नव्हतो, हेच पाहत होतो मी, हेची पाहत होतो मी. काय पाहत होते? श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग, तुमच्या आज्ञेची वाट पाहतो. म्हणजे गुरुच्या मुखातून ग्रंथ सांगण्याची आज्ञा निघावी याच्याकरता गुरुची स्तुती आहेत. हे कळलं तर ज्ञानेश्वरी कळेल आपल्याला. नाही तर काय काही एवढे महाभाग आहेत, गुरुलाच सांगतात तुम्हाला जे कळलं नाही ते मी सांगतो. तुम्ही शिकवलं आम्हाला, पण तुमच्या शिकवण्यामध्ये काही पॉइंट राहिलेत, आम्ही सांगतो ऐका. मागाशी सांगितलं. म्हणून ही जी ज्ञानेश्वरी काय शिकवते आपल्याला, जया सद्गुरु तारू पुढे, सन्मुख गुरु सन्मुख पाहिजेत, सतत कृपा पाहिजेत. आणि सामान्य दृष्टांत असा आहे, आईच्या डोळ्यापुढे जे पोरग खेळतं ना ते कायम सुरक्षित असतं. लक्षात येते? आईच्या डोळ्यापुढे जे मूल खेळतं ते काय करतं याला महत्व नाहीये, ते सुरक्षित आहे, कारण की आईचं लक्ष आहे. गुरुच्या प्रारंगणामध्ये गोळ्याच्या दृष्टीजवळ जो शिष्य खेळतो ना, कितीही चुकू द्या, गुरु आहेत ना. श्री गुरु सारिखा असता पाठी आहे ना.
काही चुकवू द्या, काही होत नाही, नुकसान होत नाही काय. कारण की ते आईच्या आणि गुरुच्या दृष्टीत खेळते. प्रारंभ अहो, विघ्न यायची शंका सुद्धा घ्यायचं कारण नाही काही. जर असं वाटलं विघ्न होऊ शकतं, आई लगेच उचलून घेते पोराला, आघात अंगावर घेते आणि मुलाला सुरक्षित ठेवते. काळाचा आघात पडू नये श्री गुरु उचलतात. भागलिये मज वाहातील, आघात सहन करतात, शिष्याला त्रास होऊन देत नाही. ही ज्ञानेश्वरी, हे कवच आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. आपल्याला काय करायचंय? ज्ञानेश्वरीत खेळायचंय. नाही, ज्ञानेश्वरीत खेळायचंय, ज्ञानेश्वरीच्या बाहेर नाही. बाहेर गेलं ना काळाशिवाय दुसरा पर्याय नाही. माझा एक मित्र शास्त्री झालेला होता, खूप समजण्यासारखं आहे. आळंदीत राहून शास्त्री झालेला होता. ते वेगळे वेगळे विषय असतात, न्याय, व्याकरण, मीमांसा. तसं वेदामध्ये तो खूप तयार झाला होता. आणि इतकं गोड आवाज, स्वर उच्चारण्याची पद्धती, मंत्र उच्चारण्याची पद्धती, असं ऐकत राहावं असं तो गोड मंत्र म्हणायचा. आणि महाराष्ट्रामध्ये तो वेदाचा प्रचार करायला गावोगावी प्रवचन सुरू केले. कुठेही गेलं की वेदाचा अर्थ काय, वेद कसा आहे, भगवंताचं वर्णन वेदामध्ये कसं आहे, सगळं अगदी गोड पद्धतीने सांगायचं. काय वेदाचं म्हणणं. आता ही शेतकरी मंडळी आणि हा संस्कृत मध्ये बोलणारा, कसं दोघांचं तारतम्य जुळायचं. आणि गेला की पुंडलिक वर दे हरे विठ्ठल नाही, वेद माता की जय. आणि सुरू ईशावास्यमिदं सर्वम बोलणं सुरू. पुन्हा त्या भाषेमध्ये तदेजतिदन्येजति तद्दूरेतद्वंदिगे तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यतः. ऐकायला गोड वाटतं. आणि मग थोड्या वेळ त्याचं विश्लेषण सुरू केलं की उठून जायचे लोक. महिनाभर राहायला कंटाळला. योगायोगाने माझी भेट झाली आळंदीमध्ये. मला म्हणे महाराष्ट्रातले लोक मूर्ख आहेत, इतकं सुंदर मी वेद सांगतो, अर्थ सांगतो, ऐकतच नाहीत लोक. म्हणलं तुला कोणी सांगितलं इथे वेद सांगत जा म्हणून? का सांगू नये का? अरे म्हणलं महाराष्ट्रात रेडा सुद्धा वेद बोलतो. ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे काही फार मोठी आहे काय? तो आता वेद बोलायला लागला म्हणजे आमच्या दृष्टीने रेडा झालास. नाही पण ज्ञानोबाराय म्हणतात, नीट ऐका बरं का, ज्ञानोबाराय म्हणतात, नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणजे कोण म्हणतं म्हणलं असं? म्हणजे माऊली म्हणतात. काय म्हणतात? श्रुती माऊली आहे. माऊली म्हणतात श्रुती माऊली आहेत. ती श्रुती ज्ञानोबारायांची माऊली आहेत. आमची आजी झाली. आईला दूध असतं, अर्जुना वेद विद जरी झाला तरी माते नेनता. काय शब्द आहेत बघा तुम्ही. माऊलीला पोचणारी श्रुती आहेत, आपल्याला पोचणारे माऊली आहेत.